श्रीगोंद्यात आज भैरवनाथ यात्रा उत्सव। नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे। आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा। आज श्रीगोंद्याचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील, ट्रस्टी श्री नंदू लाढाणे, श्री शिवाजी शेळके यांनी दिली। तसेच यात्रेसाठी श्री सुनीलजी दंडनाईक, श्री सखाराम तात्या गांजुरे, गोरख सिनलकर, बापूराव सिदनकर, चंद्रकांत वडवकर, दादाराम हिरडे, शिवाजी शेळके, सुभाष मुनोत, बापूशेठ गांजुरे, कुंडलिक गांजुरे, संपत कोथिंबिरे, गांजुरे गुरुजी, अरविंद गांजुरे, सतीश गांजुरे, अमोल लाढाणे, रमेश लाढाणे, सचिन शिंदे, अशोक लाढाणे, भैया शेळके यांनी नियोजन केले आहे। संध्याकाळी 6:30 वाजता आदित्य सिदनकर महाराज हे गाडे ओढणार आहेत। यात्रा उत्सवाची माहिती देताना श्री आमले पाटील व श्री शिवाजी शेळके म्हणाले की आता कसं काय आज काढ की सगळ्यांचा असं या लवकर चला, बातमी चालली वर दिल्ली पर्यंत, देशात चालली। पेपर कोणता आहे? पेपर बी आपण हे बी चॅनल बी पेपर कोणता आहे? ऐकलेलाच आता मीच अध्यक्ष आहे बाप्पा, मग समजा पेपर माझी म्हणायचं बरोबर अध्यक्षाच्या चॅनल होते पाठीमागे राहिली ना आमची शेळके पाटील. चांगली बातमी द्या. 8 दिवस आता एकदम मोठे माय भैरवाच बरं कोण म्हणतं मोठे म्हणा मला भैरवाचे
श्रीगोंदा शहराचं आराध्य दैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे 2024 वार शुक्रवार दिनांक 3/5/2024 व 4/5/2024 रोजी वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे। त्या यात्रा सोहळ्यामध्ये सकाळी महाअभिषेक, संध्याकाळी गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, रात्री 9 वाजता शोभेचं दारूकाम, 10:30 वाजता भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि रात्री छबिन्याचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी 4/5/2024 रोजी वार शनिवार सकाळी विड्या वाटण्याचा कार्यक्रम, दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणारे मल्ल या आखाड्यासाठी हा जंगी आखाड्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी शनिवार 4/5/2024 होत आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम मंगला बनसोडे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होऊन या यात्रेची सांगता होणार आहे। हे सर्व उपक्रम साजरा होत असताना हे उपक्रम गावकऱ्यांच्या मदतीने यात्रा कमिटी उत्सव साजरा करीत आहे आणि यात्रा आनंदात, समाधानी, सुखाने आणि शांततेने साजरी होत आहे। त्याबद्दल यात्रा कमिटी उत्सव ग्रामस्थांचे आणि सर्व पोलीस डिपार्टमेंट, नगरपालिका प्रशासन यांचे आभार आणि ऋण व्यक्त करीत आहे। आणि त्यानंतर शोभेचं दारूकाम या ठिकाणी होतं आणि नंतर रात्री भजन मंदिरामध्ये होत असतं। दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी जो छोटा कार्यक्रम इथला असतो मंदिरामधला आणि नंतर 3 ते 7 वाजेपर्यंत लाईट लावून भव्य असा आखाडा हंगामा होत असतो। महाराष्ट्राच्या बाहेरून पूर्ण भारत देशामधून जवळजवळ मोठमोठे मल्ल या ठिकाणी हजेरी लावत असतात आखाड्यासाठी। आणि नंतर जो सायंकाळचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक, यावर्षी आम्ही मंगला बनसोडे करवंडीकर सह नितीन कुमार बनसोडे करवंडीकर यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या आणि यात्रा कमिटीच्या वतीनं आपण दरवर्षी फुकट ठेवत असतो आणि हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी सर्व यात्रा कमिटी गावकरी मिळून सर्वजण शांततेत पार पाडत असतात। म्हणून मी या ठिकाणी समस्त आमचे जे काही वर्गणीदार आहेत सर्व आणि सर्वच आम्हाला मदत करतात। पोलीस स्टेशनचं आता आमले पाटलांनी सांगितलं तसं पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका असेल, यांचं आम्हाला अनमोल असं सहकार्य लाभतं आणि अशा पद्धतीचा दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। रामकृष्ण। आता बोल ना तबा श्रीगोंदा शहराचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्तानं